आता तो सामान ते निळं लुगडं हे कसं काढले रे. तुला काय एवढंच का चांगलं दिसतंय ना. व्हिडिओ आता बाय काय अख्ख्या महाराष्ट्रात जाणार येऊ ना माझा ना. बोलले अरे गाणं वय किती असेल तुमचं आता? आता काय रे माहिती काय माहिती माझं वय रे म्हणजे आम्हाला मला माणसं बाय मला दुःख किती झाली. आई बापा मरून गेले, भाऊ मरून गेला, 2 बहिणी मरून गेल्या, शेवट आप्पा मरून गेला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज परत सतीशच्या घरी आलो होतो. रात्री आम्ही कांदा भरायला गेलतो. बरोबर आहे. तिकडंच 12-1 वाजली होती कांदा भरायला. आणि घरी जाताना याला उशीर झालता. माझी गाडी दिलती ह्याला घरी यायला. तेव्हा मी आता आलतो न्यायला. सतीश झोपला काय तर मागं अजून. इकडं आजींचा चाललाय स्वयंपाक. आता पार किती वाजल्यात? तर 9:30 वाजल्यात मित्रांनो बार सकाळच्या. आणि ऊन एवढं बाहेर लागते, लय ऊन झाले बाहेर. बघा इकडं कसलं चमकते बाहेर, ऊन लय झालंय. आणि इथं आजींचा स्वयंपाक चाललाय पाठीमागं. व्हिडिओ काढला. काय करावं आजींचं चाललंय स्वयंपाक इथं. आता तो सामान ते निळं लुगडं हे कसं काढले रे. तुला काय एवढंच का चांगलं दिसतंय ना. व्हिडिओ आता बाय काय अख्ख्या महाराष्ट्रात जाणार येऊ ना माझा ना. बोलले अरे गाणं मस्त फुलं होती, नथ होती, 3 नथी आईने माया केल्या 4 मासाची. आपाने आणली किती ती 4 मास मागून होती हलकी. पण आपाच्या दुखण्याला आम्हाला नथी मला डागले होते. बाहेरचे व्हिडिओ आपल्या जेव्हा कसं होतं आपलं म्हातारा जगले तर डागच आहे. पण आताच्या बायना नाही काढता बाबा. आता बाया नवरा कोण भांडणं करून म्हणतात मला डाग पाहिजे. हा डाग पाहिजे म्हणत्यात. तू तिकडं काय का करा ना, पण मला पहिले डाग पाहिजे. काय करतो सीताबाईला असते. सीताबाईला म्हणता आई ही कोण म्हातारी ओळख ती ओळखन की लगेच. तू सांगू नाही तिला तिला ओळखायची बघून कसं असे म्हणे बघ. पहिल्या लोकांना लय डाग होतं ना. लय डाग आमच्याला होते की बाबा. आमच्याला रातकड्या पुतळ्या याळा. आणि तुझ्या आजीला बी पुतळे होते की सीताबाईला बी. याला कोणता बाय होत्या काय. ही आमची जाव आहे ना, तिला पण लई डाग होतं केलं. पहिल्या लोकांना डाग होतं लय. हा लई डाग लई डाग. काय काय करतो आपल्या आमच्या पोरांना असे म्हातारे माणसं फोटो दाखवायला लागते. हा बाबा आमची आजी होती अशी. पहिली लोक चुलीवर स्वयंपाक करायची. आणि माझा दुसरा फोटो द्या पहिलं काढल्यात का तिथं तू म्हणते म्हातारी कसली रे. कुकाची चिरीन बिरीन आग भरून नाकात न धुरली गळ्यात जुडवी आहे ती माझी होती बी फोटो. 2-4 फोटो येतं. आताच्या बाया टिकल्या लावा ना. तिकडे लावाना. लावते वय किती असेल तुमचं आता? आता काय रे माहिती काय माहिती माझं वय रे म्हणजे आम्हाला मला माणसं बाय मला दुःख किती झाली. आई बापा मरून गेले, भाऊ मरून गेला, 2 बहिणी मरून गेल्या, शेवट आप्पा मरून गेला. किती काळजी किती माणसाला सांग बरं तुझ्या मनाने. किती काळजी सांग. म्हणजे एवढी माणसं कशी काय मरली. आता आम्ही दोघीच बहिणी. नाताच्या वाडीला आहे ती एक मी. तुलाच भाव आहे तर जळलं तुझं तुलाच भाव. आणि पहिल्या त्या 2 बहिणी कुठं दिल त्या? 2 बहिणी होई दोघी तर कासुडीला कासुर्डीला तुकाराम ठामऱ्याला. हा ते दोघी मारल्या बाबा. एकीने टाकली इकडे थोडी ती मुली बारकीने. आणि इकडला आजार होता ती माया फाटची होती. त्याने काय ठेवलं मेले त्याने घरासाकडे इकडं आपल्या भावाला. आणि त्याच्या आहेत 2 पोरी. एक बारामतीला आहे आणि एक दोघी तर बुडा पड्याला तांब्याला गेले. माझं तांब्या म्हणून पुढे मग चांगले बाबा. आणि माझ्या भावाच्या पुढे चांगले. आता आमच्या भावचंच वय असेल 65-70च्या घरात. हा हा तुमचं 80च्या. आमच्या मागून सीताबाईचं बाप झालं की झालं असं 12 महिने तिथं झाले. पुढं घरी आमच्या. हा मला कळते ठेवतो त्यामुळे की झालंच असं. पहिले लग्न पण साधे व्हायचे आपली. आमच्या लग्नाच्या आल्या आता मांडू.
कुठे आहे कोथमीर? हे बघ इथे वरती या पट्टीत माहिती आहे पर्पलच्या पट्टीत आहे काय? कोथमीर मग चांगली आहे. गावरान त्याला फुल निघले. मी आम्ही तिथे म्हणलो अरे उभं नम नम आणि त्याने आज पाटले 7-8 रुपये आहे वाटतं बाजार यांचं. बबलूजून यांची म्हणून काढते ते ना. ही चांगली कोथमीर गावरान कोथमीर आणि त्याला वजे घालायला आहे ना होय. 100-100ची घालायची. नाही नाही एवढी वर यायची. दोघांनी तू पाटल्या नाही मग नसतं ना एवढी. मी त्या दिवशी मुंबईला गेलतो पळायला. तिकडं मुंबईला काय नसते लोकांची धावपळ नसती. रेल्वेने जा रेल्वेने ये. दोघी मोबाईल तिकडे मला शिळी भाकरी देते मी खाई. कुठं पाहण्या येवा आमची जाव ते त्यांना टिंपूनी मारण्याचा टिंपूनी खायचा तिकडं मुंबईला ना. हा आमचे आत्यान ते पण आहे ना तिकडं विरारला. ते हाय की शाहू मला माहिती की शाहू काय ग काकू काय ग असं तिला किती दोघं लेखायचं नाही. तिला एक लेक आहे आणि ते 2 पोरी. 2 पोरी होय. हा लेकरं होय. हा ते एक पोरगा असतं आमच्या तर दाजी तो आणि 2 पोरी आत्यान ते तिकडे. काल ते दावा होता ना यांचा ते गुळदगड पाहुण्याचा. हा तिकडून माणसं आले असतील. काल आलत मामा. त्यांची वावशीच नाही बाबा ती. वाजता का 10 वाजता नाही काय झालं असं तेव्हा मी कुठं रामच्या फोनमध्ये ते आमची वाशी ना तिने हा फोटो सोडला असं. बया म्हणलं काय कुसमचा हा कांताबाईचा आजा त्यांना एक वर्षाची होणार आले होणार आमच्या घरी त्यांच्या घरी ते मात्र काय करायचं सोनांना म्हणायचं दोंडवायचे म्हणा ते आवाज कमी. हां नाही ना पीठ कन्या भरला आणि काळ करा तेव्हा खालतो आणि मग चार होणार आमच्या घरी त्यांच्या घरी जेवायचं बाया बाकीच्या घरी नाही बा मला चांगलं करते बाबा ती. हा असं माणसं म्हणजे आमच्या घरी लय जेवायची बाबा काय बाबा. पहिली माणसं जेवाय पाहुणा आला तर जेवल्याशिवाय जाऊन देत नव्हते. नाही जेवल्याशिवाय जाऊन देत नव्हती. आता पाणी इचरा ना कोण. आता पाणी येतं पुरी पाणी दिला तांब्या भरून म्हणजे नको पाय जेवाय नको पाण्याचा धर्म मोठा करावा. पाणी तरी पिलं त्याचा आत्मीय शांत किती होतो काय काय म्हातारा कळत नाही. खरं सांगतो तुला माणसं अशी नुसती जीवावर जोटलं त्या कमेरीच्या. असं कळत नाही की आपण नाही काय नेणार आहे वर आहे तवरच नीट राहायचं. हो तसं आमचा आपा बरं का आमचा पाळा आमचं काय असताना वाटणी माणूस चालत सगळं ये या जेवाय म्हणला भाकरी नाही दम भाकरी ढाकते वर त्या 2 भाकरी जेवाय घालीलेच जेवाय मग घालीले हाताची माणसं नाही तसं पाहिजे आमच्या नानाला आहे बरं का गाणं आपण मग काय करावं काय बरं मला झालं तर करी नाही झालं काय करू. तुम्ही हाय एवढंच वयात करता लय झालं. पोरं काम करीत नाही आताची. असं वाटतं 4 माणसं बोलावी तर आपल्याला भाकरी झालं पाहिजे खालवण झालं पाहिजे त्याला जेवाय वाढलं पाहिजे तरी नाही बाबा आपण ए माकडा माझं बारीक पोरं ह्यांच्याकडे मोबाईल घेऊन बसतात. आमच्या टायमिंगला पण मोबाईल नव्हतं 10वी 12वी पर्यंत.